गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण काल स्ट्रक्चर ऑफ अँथर पाहिला. अँथर, कनेक्टिव्ह आणि फिलामेंट हे स्टॅमिनचे 3 प्रकार घेतले. त्यापैकी अँथर हा फर्टाईल पार्ट किंवा ज्याला आपण जिनियस पार्ट असं म्हणतो, ज्याच्यामध्ये हॅप्लॉइड पोलॉन तयार होतात, हा फर्टाईल पार्ट आज आपल्याला पाहिजे. दॅट इज केस ऑफ अँथर. This question is very important for board for 3 marks or 2 marks or as a sketch and label diagram for 3 marks. That is the case of anther. आतापर्यंत जवळपास 3 ते 4 वेळेस रिपीट झालेला क्वेश्चन आहे. म्हणजे डायग्रामॅटिक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो किंवा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा याचे जे लेयर आहेत 4 लेयर याचे सिक्वेन्स तुम्हाला याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो एक्झाम मध्ये, नीटला किंवा सीईटीला. आज आपण केस ऑफ अँथर पाहणार आहे. केस ऑफ अँथर मध्ये आपण पाहतोय तो डायथिकस अँथर, ज्याच्यामध्ये काल आपण पाहिलं की 4 कोलन सॅक आहेत. 1 2 3 4 कोलन सॅक किंवा 4 कोलन चेंबर असल्यामुळे आपण याला टेट्रास्पोरेंजियट असं म्हणतो. मोनोथिकस अँथर मध्ये 2 कोलन चेंबर असतात म्हणून आपण त्याला बायस्पोरेंजियट असं म्हणतो. इथं 4 कोलन सॅक आहेत म्हणून याला आपण टेट्रास्पोरेंजियट असं म्हणतो डायथिकस अँथर मध्ये. तर पहिल्यांदा टेट्रास्पोरेंजियट अँथर, डायथिकस अँथर मध्ये आपण जर बघितलं केस अँथर, हियर फर्स्ट ऑफ ऑल द सेल्स ऑफ दिस अँथर आर कॉल्ड ॲज द आर्चिस्पोरियल सेल. याच्यामध्ये ज्या पूर्ण सेल आहे म्हणजे हा मॅच्युअर होण्याच्या अगोदर किंवा डेव्हलप व्हायच्या अगोदर याच्यामध्ये होमोजेनस सेल असतात, त्या सेल्सला आर्चिस्पोरियल सेल असं म्हणतात. आर्चिस्पोरियल सेल आर मेनली क्लासिफाइड इनटू द 2 टाइप्स. First is called sporogenous cell and second is called parietal cell. The inner cell are called sporogenous cell. Inner cells म्हणजे याच्यापासून हा तुमचा पोलन चेंबर जो तयार होतो त्या आतल्या सेल जे तयार होतात त्याला स्पोरोजेनस सेल म्हणायचं. आणि ज्या बाहेरच्या सेल आहेत आउटरमोस्ट सेल्स आर कॉल्ड द parietal cell. लक्षात ठेवा की अँथर मध्ये एकदम सुरुवातीला ज्या सेल असतात त्याला आपण आर्चिस्पोरियल सेल म्हणतो. या आर्चिस्पोरियल सेलचं क्लासिफिकेशन 2 याच्यामध्ये आहे. यातल्या आतल्या ज्या सेल असतात इनर सेल्स आर कॉल्ड ॲज द स्पोरोजेनस टिश्यू ऑर स्पोरोजेनस सेल अँड देअर आउटर त्याच्यापासून हा अँथर वॉल तयार होतो, दॅट इज कॉल्ड द parietal cell. In the case of anther, basically there are 2 parts. The first is called the anther wall and second part is called as the microsporangium. Second part is called microsporangium. त्याच्या अगोदर आपण आज anther wall पाहणार आहे. या anther wall मध्ये एकूण 4 लेयर आहेत. The first is called as the epidermis, second is called as the endothelium. ठीक आहे का? The first is called as the epidermis in this way. This is called epidermis. Second is called endothelium. Third one is called middle layer and fourth one is called tapetum. असे एकूण 4 लेयर या अँथर वॉल मध्ये असतात. वॉल याचा अर्थ भिंतीसारखं ते मजबूत असतं कारण का मल्टी लेयर आहे, 4 लेयर असतात. ज्याच्यामध्ये आपण पहिलं सांगितलं की हा फर्स्ट आहे एपिडर्मिस, सेकंड आहे एंडोथेलियम, थर्ड आहे मिडल लेयर आणि फोर्थ आहे टॅपेटम. या 4 लेयर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात. आउटसाइड टू इनसाइड या इनसाइड टू आउटसाइड. जर आपण बाहेरून आतमध्ये आलो तर एक नंबर येईल एपिडर्मिस फर्स्ट वन, सेकंड इज कॉल्ड एंडोथेलियम, थर्ड वन इज कॉल्ड मिडल लेयर अँड फोर्थ वन इज कॉल्ड टॅपेटम. आपण इनसाइड टू आउटसाइड जर गेलं तर अगोदर काय येणार टॅपेटम, देन मिडल लेयर, देन एंडोथेलियम अँड देन द एपिडर्मिस. सो हियर द अँथर वॉल पहिला जो पार्ट आहे आपला, पहिला जो बीट आहे या ठिकाणी टीएस ऑफ अँथर मध्ये अगोदर आपण पाहणार आहे अँथर वॉल आणि मग त्याच्यानंतर मायक्रोस्पोरेंजियम किंवा त्याच्यामध्ये हा पोलन सॅक तयार होतो, दॅट इज कॉल्ड मायक्रोस्पोरेंजियम. याच्यामध्ये पीएमसी पोलन मधील सेल असतात आणि याचं मिओसिस होऊन मायक्रोस्पोर्स किंवा पोलन ग्रेन्स तयार होतात. हा बीट हा पार्ट आपण नंतर पाहणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला अँथर वॉल पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण आता सांगितलं की 4 लेयर आहेत. The first one is called epidermis, second endothelium, third one is called middle layer, and fourth one is called the tapetum. Now, first of all, epidermis. See everybody, the outermost single layer. This outermost single layer. हा जो बाहेरचा एकदम बाहेर तुम्हाला दिसतोय, the outermost single layer is called the epidermis. Epiचा अर्थ outer, dermis means layer. एकदम बाहेरचा जो सिंगल लेयर आहे हा जो सिंगल बाहेरचा जो एक सिंगल लेयर आहे दॅट इज कॉल्ड एपिडर्मिस. दॅट इज फर्स्ट लेयर ऑफ द अँथर वॉल. एपिडर्मिस इज अ कॉमन रॉड. इट इज अ कॉमन लेयर टू द अँथर. It is the outermost part
and it is made by flat or tubular cell. तुम्ही जर बघितलं असेल या ठिकाणी हा सिंगल लेअर कंटिन्यू आहे विदाउट एनी स्पेस विदाउट एनी गॅप आणि याच्यामध्ये ज्या सेल्स आहेत त्या कुठल्या सेल्स आहेत फ्लॅट अँड ट्युबुलर सेल. लक्षात ठेवा दे आर मेड बाय द फ्लॅट और ट्युबुलर सेल. देन व्हाट इज द फंक्शन दैट इज इट हेल्प्स इन अ प्रोटेक्शन ऑफ इनर लेअर और इनर पार्ट ऑफ द एंथर. आणखी एक तुम्हाला महत्वाचा या ठिकाणी क्वेश्चन येऊ शकतो की प्रत्येक लेअर आणि त्याचं फंक्शन काय. आता जसं मी आता सांगितलं की एपिडर्मिसचं फंक्शन काय ना प्रोटेक्शन, तसंच एंडोथेलियमचं काय फंक्शन असणार ते पुढे येणार आहे. एंडोथेलियमचं फंक्शन, मिडल लेअरचं फंक्शन आणि टॅपेटमचं फंक्शन. असं तुम्हाला मॅच द पेअरला क्वेश्चन येतो. मॅच द पेअर मध्ये इकडे 4 लेअर असतात, एपिडर्मिस, एंडोथेलियम, मिडल लेअर आणि टॅपेटम आणि पलीकडे त्याचं तुम्हाला फंक्शन दिलं असतं. तुम्हाला तो मॅच द पेअरला क्वेश्चन हा दोन्ही एक्झामला विचारतो, नीटला पण आणि सीईटीला पण. द फर्स्ट लेअर इज कॉल्ड एपिडर्मिस. लक्षात अँथर वॉल मधला पहिला लेअर आपण आता पाहतोय एपिडर्मिस. द एपिडर्मिस इज अ सिंगल लेअर. Once again repeat, it is a single layer. It is made by the flat or tubular cell. It is continuous. Most important, it is continuous, single, outer and common layer. And what is the function of epidermis? No doubt that is a protection. Second layer is called, most important is second is called endothelium. नेक्स्ट टू द एपिडर्मिस म्हणजे एपिडर्मिस झाल्यानंतर जो मल्टीलेयर स्ट्रक्चर आहे, मल्टीलेयर पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड एंडोथेलियम. या एपिडर्मिस नंतर जो एक दोन लेयरचा आतला जो पार्ट आहे त्याला म्हणायचं एंडोथेलियम. एंडोमिस इनर, थेलियम म्हणजे अगेन लेयर. एपिडर्मिस नंतरचा जो भाग आहे जो 1 ते 2 लेयर न बनलेला आहे दॅट इज कॉल्ड द एंडोथेलियम. सो इन दॅट एंडोथेलियम what I say again, it is a 1 to 2 layers are there in the endothelium. Most important part is that the fibrous thickening. लक्षात राखली जातात या एंडोथेलियम मध्ये काही सेल्सना फायब्रस थिकनिंग न बनलेले असतात. दे आर मेड बाय द फायब्रस सेल्स. फायब्रस थिकनिंग्स आर देअर at the maturity. Due to the fibrous thickening of these cells, that endothelium layer becomes hygroscopic nature, means they loses the water molecule, they becomes dry. And endothelium layer at the time of maturity, when the anther is mature, with the help of this endothelium, this anther can be broken. It can be broken from that layer. That's why this endothelium layer is hence a dehiscence of anther at the time of maturity. मी मागाशी सांगितलं एपिडर्मिसचं फंक्शन काय आहे, प्रोटेक्शन. तसं या एंडोथेलियमचं फंक्शन काय आहे, इट हेल्प्स इन अ dehiscence. Dehiscence म्हणजे ब्रेक होणे किंवा फुटणे, dehiscence of anther. So how it is broken again, how the anther is broken in the next slide. That is, see everybody, this part which is dehisced from the endothelium, that opening is called the stomium. लक्षात ठेवा की आपण आता सांगितले की अँथर ज्या ठिकाणी ब्रेक होतो, ज्या लेअरला ब्रेक होतो तो लेअर कुठला आहे, एंडोथेलियम. आणि एंडोथेलियम मधला जो माउथ आहे, द माउथ फ्रॉम विच द अँथर इज ब्रोकन अँड पोलन ग्रेन्स आर रिलीज आउट, दॅट माउथ लाईक पार्ट इज कॉल्ड स्टोमियम. मला एक्झाम्पल विचारला होतो, एंडोथेलियम मधून पोलन ग्रेन्स ज्या ठिकाणाहून बाहेर पडतात त्या ओपनिंगला किंवा त्या माउथला काय म्हटलं होतं, तर दॅट लेअर इज कॉल्ड ॲज द स्टोमियम. नेहमी लक्षात ठेवा, दॅट इज कॉल्ड द स्टोमियम. त्याच्या अगोदर आपण म्हटलेलं आहे की दिस लेअर एंडोथेलियम लेअर ॲट द टाइम ऑफ मॅच्युरिटी द इनर लेयर्स बिकम्स elongated and radial. They are called the radial cell. That radial cells have the fibrous thickening, and due to the fibrous thickening, once again I repeat, that layer, that cell becomes hygroscopic in nature. Hygroscopic means they loses the water molecules outside, so that's why they becomes dry. And after the dry, at the time of maturity, this layer are dehisced, means anthers are broken from this dehiscence layer, that is endothelium, and the mature pollen grains are released out from that anther. म्हणून फंक्शन याचं लक्षात ठेवायचं आहे, endothelium layer is helps in the dehiscing of anther. dehiscence अर्थ फुटणे, आणि ज्या ठिकाणाहून तो डिहाइस होतो, ज्या पॉइंटवरून, ज्या रिजनवरून तो डिहाइस होतो, that mouth, that opening is called as the stomium. Again remember that stomium, only that stomium cell. आपण आता सांगितले की एंडोथेलियम मध्ये रॅडियल elongated सेल असतात,
पण जो स्टोमियम आहे that स्टोमियम is made by the special kinds of cell. Again that is important for CET. That स्टोमियम is made by the special kinds of cell. That cells are called as the bulliform cells. Means bulliform cells are present only in the stromium where they can be broken, they can be released out. There is a second layer that is called endothelium. So that is again important here. So two layers are there. First is called epidermis and second is called endothelium. Now we are entered into the third layer that is called middle layer. So everybody, that third layer is called as the middle layer. आता तिसरा जो layer आहे त्याला म्हटलं middle layer. Again it is made by parenchymatous cell. Also it have the multi-layer 1 to 3 parenchymatous cells layers are there. That is called middle layer. And generally it is believed that middle layer is functionless, but according to some scientists, this middle layer is helps in a storage of food material which are required for the developing of pollen grains at the time of maturity. So, what is the function of this middle layer? What is again? This middle layer at the time of maturity is helps in a, say everybody, this middle layer can merge the two pollen sac. आपण मागच्या डायग्राम मध्ये बघितलं की 4 पोलन साइट दाखवले. आता इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 2च पोलन साइट दिसतात, कारण या 2 पोलन साइट इथं एकमेकांमध्ये काय झाले, मर्ज झाले. याचं मर्जिंग होण्याचं कारण म्हणजे हा कुठला आहे, मिडल लेयर. दिस मिडल लेयर इज हेल्प्स इन अ मर्जिंग ऑफ 2 lobes of the anther as well as the 2 chambers of the pollen sac. At the time of maturity, once again say that is this middle layer is helps in a merging of the 2 lobes into the one. म्हणजे ज्यावेळेस टेट्रास्पोरेटेड अँथर होता त्या टेट्रास्पोरेटेड मध्ये आपण म्हटलं की वरचा जो पोलन सॅक आहे हा वरचा एका साइडचा, हा वरचा आणि एका साइडचा खालचा जो आहे हे दोन्ही पोलन सॅक एकमेकांमध्ये मर्ज होतात. लेफ्ट साइडचे पण दोन्ही पोलन सॅक एकमेकांमध्ये मर्ज होतात. म्हणून आपण इथे म्हटलंय at the time of maturity these middle layers are degenerate and 2 pollen sac are merged into the one, or each lobe can be merged into the one chamber. That is again important. At the time of maturity the middle layers can degenerate into the 2 pollen sac or each lobe is merged into the one chamber. This middle layer is epimeral in nature. लक्षात ठेवा epimeral म्हणजे काय. This middle layer are epimeral, means they can exist for very short time. They are a short duration. When the anther is mature, they can be live for only 1 day. What is the function? याचं कामच काय मिडल लेयरचं, की ह्या दोन्ही पोलन सॅकला एकत्र करणे, राईट साइडच्या आणि लेफ्ट साइडच्या पण दोन्ही पोलन सॅकला एकत्र करणे किंवा मर्ज करणे, जेणेकरून एकाच ठिकाणी हे सगळे पोलन ग्रेन्स कलेक्ट होतील आणि त्याचं डिहायसेस व्हायला किंवा बाहेर रिलीज व्हायला त्याला मदत होईल. म्हणून हे फंक्शन आपण म्हणतोय मिडल लेयरचं. मिडल लेयर हा शॉर्ट ड्युरेशन आहे, म्हणून आपण त्याला असं म्हटलेलं आहे एपिमेरल इन नेचर. आपण मगाशी म्हटले दे आर हेल्प्स इन स्टोरेज ऑफ फूड मटेरियल और जनरली अकॉर्डिंग टू सम साइंटिस्ट इट इज फंक्शनलेस, बट वी कैन से दैट इट आल्सो हेल्प्स इन merging of 2 pollen sac into the one. So that is a third function that is called middle layer. Fourth function is that tapetum. Fourth layer is called tapetum. आता आपण tapetum जर बघितलं हा चौथा लेयर तुम्हाला या ठिकाणी दाखवला जातोय tapetum layer. लक्षात ठेवा टॅपेटम लेयर हा पोलन सॅकच्या आतल्या साइडला असतो. आतापर्यंत आपण 3 लेयर सांगितले. पहिला एपिडर्मिस जो की सिंगल लेयर आहे, दुसरा एंडोथेशियम जो एपिडर्मिसच्या आतल्या साइडला आहे, तिसरा जो मिडल लेयर आहे जो मल्टी लेयर आहे. मगाशी पण आपण म्हटले की प्रत्येकाचं फंक्शन लक्षात ठेवायचं आहे. एपिडर्मिस इज हेल्प्स इन अ प्रोटेक्शन, एंडोथेशियम इज हेल्प्स इन अ डिहायसेस ऑफ एंथर and middle layer is helps in a merging of 2 pollen sac as well as it helps in a storage of food. आता सगळ्यात महत्त्वाचा जो चौथा लेयर आहे, लक्षात ठेवा हा चौथा लेयर जो आहे तो या पोलन सॅकच्या आतल्या साइडला असतो. नेहमी लक्षात ठेवा या चारही पोलन सॅक मध्ये जर तुम्ही बघितलं आतमध्ये तुम्हाला अशा कोनिकल सेल्स दिसतात. या ठिकाणी या कॉलमनार कोनिकल सेल्स ज्या तुम्हाला दिसतात या सगळ्या सेल आहेत या कोणाच्या आहेत तर या टॅपेटमच्या आहेत. these are called tapetum cell. Tapetum is present, no doubt again it is a single layer. It is a single layer and it is present inner to the pollen sac. That is a very important question. This tapetum layer is present inner to the pollen sac. Pollen sac च्या आतल्या साइडला, नेहमी लक्षात बाहेरच्या साइडला नाही तर आतल्या साइडला जो सिंगल लेयर आहे त्याला काय म्हटलं आपण tapetum. That tapetum is made by sporogenous tissue. आणखी एक तुम्हाला सांगतो
की आपण मगाशी म्हटलं की परायटल लेयर जे तयार होतात, जे 3 लेयर तयार होतात, एपिडर्मिस, इंडोथिशियम आणि मिडल लेयर, हे 3 लेयर हे परायटल लेयर पासून तयार होतात, त्या परायटल सेल पासून तयार होतात. मात्र हा जो टॅपेटम लेयर आहे, तो टॅपेटम लेयर हा स्पोरोजिनस टिश्यू पासून तयार होतो. लक्षात ठेवा 4 लेयर पैकी पहिले जे 3 लेयर आहेत ते परायटल सेल पासून तयार होतात आणि चौथा जो लेयर आहे टॅपेटम, जो की पोलन सॅकच्या आतल्या साईडला आहे, तो टॅपेटम हा स्पोरोजिनस टिश्यू पासून तयार होता. याच्यावरती क्वेश्चन येतात, हा लक्षात ठेवायचा. टॅपेटम इज मेड बाय द स्पोरोजिनस टिश्यू ऑफ microsporangium, or that is yes inner sac, that is called pollen sac or pollen chamber. Most important that the cells of the tapetum, say everybody, the cells of tapetum are conical or columnar in shape. They are elongated, they are large, and then the dense cytoplasm in that, and most important that their ploidies change. Now initially this tapetum are diploid in nature. त्याची प्लॉइडी जी असते ती डिप्लॉइड आहे, मात्र त्याची प्लॉइडी चेंज होत जाते. काही वेळेस ते ट्रिप्लॉइड बनते, टेट्राप्लॉइड बनते किंवा पॉलीप्लॉइड बनते. पण असं का होतं? कारण याच्यामध्ये डेन्स सायटोप्लाझम असल्यामुळे, टॅपेटामध्ये डेन्स सायटोप्लाझम असल्यामुळे त्याच्यामध्ये एंडोस्मोसिस किंवा एंडोसायटोसिस ही प्रोसेस होऊन याच्यामध्ये त्याचा प्लॉइडी हा चेंज होत जातो. आणि दुसरं एक कारण लक्षात ठेवा, दे हॅव द मेनी क्रोमोसोम्स देअर. जसं की आपण अॅनिमलचा जर विचार केला, ह्युमन काइंडमध्ये 46 क्रोमोसोम आहे. प्लॉइडी इज द ट्विन इज इक्वल टू 46, एन इज इक्वल टू 23, हॅप्लॉइड. तसंच या ठिकाणी डिप्लॉइड पासून पॉलीप्लॉइडी जी चेंज होते, दॅट इज ड्यू टू द प्रेझन्स ऑफ मेनी क्रोमोसोम्स. तुम्हाला बऱ्याच वेळेस हा नीटला आणि सीटीला आलेले क्वेश्चन आहे की मेनी क्रोमोसोम्स या 4 लेअर पैकी, म्हणजे एपिडर्मिस, इंडोथिशियम, मिडल लेअर आणि टॅपेटम यापैकी, या 4 लेअर पैकी मेनी क्रोमोसोम्स हे कुठल्या सेलमध्ये कुठल्या लेअर असतात, तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं की टॅपेटम मध्ये अनेक क्रोमोसोम असतात आणि अनेक क्रोमोसोम असल्यामुळे, मेनी क्रोमोसोम असल्यामुळे त्यांची प्लॉइडी ही नेहमी काय होतात, चेंज होत जाते. इनिशियली प्रिमिटिव्हली दे आर डिप्लॉइड, बट लॅटर ऑन दे आर कन्वर्टेड टू पॉलीप्लॉइड. सो दीज आर द लार्जर सिंगल सेल्स having the dense cytoplasm are there, and most important is their function. Tapetum provide the nourishment. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस क्वेश्चन आला आपण, tapetum layer is a nutritive layer. Why it is called nutritive layer? Because it provides the nourishment. This tapetum layer provides the nourishment to the inner pollen sac. म्हणजे pollen sac मधला, pollen sac ज्याच्यापासून बनतो तो स्पोरोजिनस टिश्यू, त्या स्पोरोजिनस टिश्यूला आणि जे पोलन ग्रेस डेव्हलप होणार आहे, फॉर द डेव्हलपमेंट ऑफ पोलन ग्रेस and the sporogen tissue, this tapetum layer gives the nourishment. म्हणून या टॅपेटमला न्यूट्रिटिव्ह लेअर असं म्हटलं जातं, कारण तो नरिशमेंट देण्याचं काम करतो. This tapetum gives the nourishment to the inner sporogenous tissue, as well as it gives the nourishment for the developing pollen grains or developing microspores at the time of microsporogenesis. As well as this tapetum is used in the secretion of hormones. Most important point, it is the secretion of hormones and callus enzyme. Callus enzyme, is it correct? As well as it helps in the production of sporopollenin. Sporopollenin is a part of pollen grains. Exine म्हणजे पोलन ग्रेस मध्ये आपण पुढे पाहणार आहे की त्याच्यामध्ये 2 लेयर असतात, एक्झाइन आणि इंटाइन. त्या एक्झाइन, पोलन ग्रेसचा जो एक्झाइन आहे तो स्पोरोपोलिन पासून बनलेला असतो आणि त्या स्पोरोपोलिनला सिक्रेट करण्याचं काम हा टॅपेटम हे करतोय. म्हणून आपण म्हटलं इट हेल्प्स इन द सिक्रेशन ऑफ हार्मोन्स एज वेल एज कॅलस एन्झाइम. अँड मोस्ट इम्पॉर्टंट अगेन दॅट दिस टॅपेटम लेयर विल बी डिसअपियर ॲट द टाइम ऑफ मॅच्युरिटी. म्हणजे ज्यावेळेस पोलन ग्रेस तयार होतात त्यावेळेस हा टॅपेटम लेयर हा डिसअपियर होतो, कारण त्याचं त्यावेळेस काम संपतं. त्याचं काम तेच आहे की पोलन ग्रेसला ज्या पोलन ग्रेस डेव्हलप होतात त्याला नरिशमेंट देण्याचं काम आहे, त्यांना फूड प्रोव्हाइड करायचं काम आहे. ज्यावेळेस पोलन ग्रेस तयार होतात त्यावेळेस तो टॅपेटम लेयर हा काय होतो, डिसअपियर होतो. लक्षात ठेवा, अँथर वॉल हा सेपरेट तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. अँथर वॉल मध्ये जवळपास आपल्याला 4 लेयर आपण पाहिले, तर 4 लेयर आपण आतापर्यंत पाहिले. नंबर 1 इज कॉल्ड द एपिडर्मिस. आपण मगाशी म्हटले इट इज अ सिंगल लेयर. हा सिंगल लेयर आहे. एपिडर्मिस इज अ सिंगल लेयर. It is made by the tubular cell or flat cell, which is the most common type, and that is a protection. Match the pair मध्ये लक्षात ठेवा, epidermis dash it is a protection. दुसरा जो लेयर घेतला आपण एंडोथिशियम, जो की सिंगल किंवा काही केस मध्ये मल्टी लेयर असतो. एंडोथिशियम is also made by the
fibrous thickenings are there. These are called radial cells. At the time of maturity, due to presence of fibrous thickenings and hygroscopic in nature, this endothelium layer are helps in the dehiscence of anther, and the mouth from which that endothelium are dehisced, that mouth is called as the stromium. लक्षात ठेवा, स्ट्रोमियम जो बनलेला आहे तो कुठल्या सेल पासून बनलेला आहे? स्पेशल काइंड ऑफ सेल्स दॅट इज कॉल्ड बुलिफॉर्म सेल्स व्हिच आर हेल्प्स इन dehiscing of anther. एवढा याच्यामध्ये या एंडोथेलियम मध्ये लक्षात ठेवायचं आहे. एंडोथेलियम आर हायग्रोस्कोपिक इन नेचर and it is the dehiscence of anther at the time of maturity. That's why the pollen gases are released out from the anther. कारण anther जर क्लोज राहिला तर pollen gases बाहेर पडणार नाहीत. म्हणून मॅच्युरिटीच्या वेळेस फक्त म्हणजे ज्यावेळेस anther मॅच्युअर होतो त्याच वेळेस तो एंडोथेलियम लेयर ड्राय होतो आणि त्याच्यामधून तो anther ब्रेक केला जातो. So that is second layer that is called endothelium, which has the stromium from which the anthers can be broken and microspores can be released out. तीसरा आपण मगाशी लेयर सांगितला मिडल लेयर. मिडल लेयर इज अ मल्टी लेयर which is made by the 1 to 3 parenchymal cells. That middle layer at the time of maturity, that middle layer brought the two pollen sac. They are merged the two pollen sac into the one, or each lobe is merged into the one. Is it correct? So it is a merging of each lobe or one chamber. And we know that these are ephemeral in nature, means they are the short-lived and they can be stored the food. Is it correct? And they are helps in the merging of the two lobes. So that is the function of middle layer. आणि चौथा जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, fourth layer, that is called tapetum. This tapetum is present inner side of the pollen sac, or this tapetum is made by the sporogenous tissue. मगाशी आपण सांगितले की पहिले 3 लेयर हे parietal cell पासून तयार होतात आणि tapetum हा sporogenous tissue पासून तयार होतोय. That tapetum are made by sporogenous tissue. The tapetum cells are large. They are the columnar having the dense cytoplasm here, and their ploidy will be changed. Their ploidy will be changed there. Means initially they are diploid, and after that they become polyploid due to the presence of many clones there, and in the process of endocytosis. लक्षात घ्या, एंडोसायटोसिस द्वारे त्याची प्लॉइडी ही चेंज होत जाते आणि याच्यामध्ये अनेक प्रकारचे क्रोमोसोम्स प्रेझेंट आहेत. कुठल्या लेयर मध्ये? टॅपेटम मध्ये. आणि जो महत्त्वाचा फंक्शन आपण सांगितलेला आहे, दिस टॅपेटम प्रोव्हाइड द नरिशमेंट. इट इज न्यूट्रिटिव्ह लेयर to the sporogenous tissue as well as for the development of pollen grains. कि pollen grains ला nourishment देण्याचं काम हा tapetum layer करतोय. Once the pollen grains are formed, this tapetum layer will be disappear there, and one more function is that this tapetum layer is helps in the secretion of hormones as well as the callus enzymes are there. लक्षात ठेवा, आज आपण 4 लेयर पाहिले. anther wall मध्ये आपण 4 लेयर घेतले. epidermis, function, protection, endothelium, dehiscence of anther, middle layer, merging of two lobes, and tapetum is the nourishment. आता याचा एक बीट आपल्याला राहतोय तो म्हणजे anther wall मधला केस ऑफ anther मधला आपण पहिला पार्ट घेतला anther wall, आणि दुसरा पार्ट आहे तो म्हणजे microsporangium or that is called pollen sac. तो जो पार्ट आहे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेतोय. हाऊ इज द pollen sac, हाऊ द